नागपुर शहर में नशे के खिलाफ पुलिस का सख्त एक्शन लगातार जारी है। गणेशपेट पुलिस ने ऑपरेशन थंडर के तहत बड़ी कामयाबी हासिल करते हुए एमडी पाउडर के साथ 2 आरोपियों को घातक हथियार समेत गिरफ्तार किया है। सूचना के आधार पर पुलिस ने कॉटन मार्केट इलाके में बिना नंबर प्लेट वाली बर्गमैन बाइक पर सवार 2 युवकों को पकड़ा। तलाशी में एक आरोपी के पास से लगभग 3 ग्राम एमडी पाउडर बरामद हुई। इसके अलावा एक बड़ा चाकू, 2 मोबाइल फोन और बिना नंबर की बाइक भी जब्त की गई। गिरफ्तार आरोपियों की पहचान नीरज यादव और साहिल भालेराव के रूप में हुई है। पुलिस ने दोनों के खिलाफ एनडीपीएस एक्ट और भारतीय दंड संहिता की संबंधित धाराओं में मामला दर्ज किया है। वरिष्ठांच्या सूचनेनुसार आमच्या एनडीपीएस म्हणजे अँटी नार्कोटिक ड्रगच्या अनुषंगाने सतत कारवाया करण्यासाठी आम्ही डीबीच्या स्टाफला मॉनिटर करत असतो आणि त्याप्रमाणे जे डीबीचे आमचे पीएसआय नाचण आहे गणेशपेठचे, त्यांना परवा सायंकाळी इन्फॉर्मेशन मिळाली होती की आज ड्रगच्या अनुषंगाने व्यक्ती येणार आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी मध्यरात्री त्या ठिकाणी सापळा लावलेला होता। ठिकाण होतं गणेशपेठच्या हद्दीतील कल्पना वाईन शॉपच्या बाजूला आणि त्याप्रमाणे संबंधित 2 व्यक्ती या पांढऱ्या बर्गमॅन गाडीवर आल्या आणि त्यांच्याकडे आपण विचारपूस केली असता त्यांच्याकडे 3.22 ग्रॅम एमडी मिळालेला आहे आणि त्याबाबत त्यांना सविस्तर माहिती देता आली नाही आणि त्यांच्या कब्जात ते मिळाल्यामुळे आपण एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केलेला आहे आणि त्या कारवाईमध्ये आपण सीआर नंबर 21/26 अन्वये एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्या आरोपींना दोघांनाही त्यातील आरोपी जो आहे तो एक आहे नीरज यादव, वडधामना या ठिकाणी राहतो आणि दुसरा आहे तो साहिल भालेराव जो वाडी या ठिकाणी राहतो। ते दोघंजण या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या कब्जात एमडी मिळाल्यामुळे आपण त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्या अनुषंगाने यांनी कोणाकडून आणलेला आहे आणि कोणासाठी ते नेत होते या संदर्भाने आरोपींचा आणखीन एक शोध चालू आहे आणि उद्यापर्यंत त्यांची आम्ही पोलीस कस्टडी घेतलेली आहे। तपास चालू आहे। संपूर्ण कामगिरी मी आपल्याला आता सांगितलं तसं माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर अंमली पदार्थ विरोधी अभियान अंतर्गत सतत संवेदनशील आहेत आणि त्या अनुषंगाने आमचे डीबी स्टाफ असेल, पोलीस स्टेशनचा स्टाफ असेल, हा या अंमली पदार्थ विकणाऱ्या व्यक्तींवर सतत बारकाईने लक्ष ठेवून असतो आणि सरांनी दिलेल्याच आपल्या आदेशांप्रमाणे, सूचनांप्रमाणे आणि आमचे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 श्री मन्ने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सिनियर पीआय तवाडे साहेब आणि डीबीचा स्टाफ आमचा स्पेसिफिक पीएसआय नाचण यांनी याबद्दल माहिती मिळवली होती आणि त्या माहितीवर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवलं होतं आणि यशस्वीरित्या त्यांनी ती कामगिरी पार पाडलेली आहे। या गुन्ह्यामध्ये एकूण त्यांच्याकडची गाडी, त्यांच्याकडचा तो मुद्देमाल जे आहे तो एकूण 1,45,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या कब्जामध्ये आपल्याला एक चाकू सुद्धा मिळालेला आहे। तो चाकू देखील जप्त करण्यात आलेला आहे। आर्म ॲक्ट अंतर्गत आपण ती सुद्धा कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे। कारण न्यूज़ के लिए विशाल बम्बड़वार की रिपोर्ट। प्राइम एक्सोटिका सैलून अब धर्मपेट में, जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस। यहाँ हर सेवा है प्रीमियम। हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा, टिफनीज हेयर केयर और स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका, जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार। पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैलून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना। विजिट एस प्राइम एक्सोटिका नियर शिवाजी नगर, धर्मपेट, अपोजिट स्टारबक्स, नागपुर। Luxury that feels like home।